रक्तवाढीसाठी आणि पोट साफ होण्यासाठी मस्त फायबरयुक्त ही जवस चटणी अतिशय खमंग आणि खुसखुशीत लागते। तुमच्या आवडीची चटणी कुठली ते कमेंट करून नक्की कळवा। नमस्ते, मी कल्पना। आपल्या ह्या नवीन स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा। आज माझ्या सुनेच्या सहकार्यामुळे आणि पाठिंब्यामुळे मी वयाच्या 65व्या वर्षी हे चॅनल चालू केले। तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा। तुमचा आशीर्वाद आणि प्रेम सदैव असंच पाठीशी राहू द्या। तर मी आज तुम्हाला जवसाची चटणी कशी करायची ते दाखवते। इथे मी जवस घेतलेत, ते असे छान खरपूस भाजून घ्यायचे आणि ज्याच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे त्यासाठी ही जवस खाल्लेले चांगले असतात। आमुषापोटी जर तुम्ही 1 चमचा जवस खाल्ले किंवा ज्यांना हाडाचे दुखणे आहेत, हाडासाठी पण हे खूप छान जवसाचं आहे। आणि ज्यांना पोट साफ होत नसेल त्याच्यासाठी पण हे पोट साफ छान होतं ह्या जवसाने। ह्याच्यात खूप गुणधर्म आहेत। हे जवस जर सगळ्यांनी खाल्ले ना, इतके पौष्टिक आहेत हे जवस। आता ह्याला मंद आचेवर आपण भाजून घेणार आहे एकसारखे। आता हे जवस असे भाजत आलेले, अजून ह्याच्यात आपण काय टाकणार आहे पौष्टिकसाठी, त्याच्यात मी टाकणार आहे 1 वाटी तीळ। तीळ पण खायला चांगले असतात शरीराला। नंतर आपण टाकणार त्याच्यात जिरे आणि कढीपत्ता, तर खूपच पौष्टिक असतो सगळ्यांना। आपण त्यात टाकणार आहे कढीपत्ता। आता पुन्हा हे सगळं एकसारखं परतून घेणार आहे आपण। आता तीळ आणि कढीपत्ता हे असं छान परत खमंग असं भाजणार आहे। त्याचा आत्ताच वास सुटला आहे कढीपत्ता आणि तिळाचा। आता हे आपले जवस, कढीपत्ता आणि तीळ छान भाजत आलेत, तडतड आवाज यायला लागलेला आहे। त्याच्यातच आपण परत लसूण भाजून घेणार आहे। आता हा लसूण टाकते मी। हे आपण परत लसूण छान परतून घेणार आहे ह्याच्यामध्ये। आता हे भाजून झालेलं आहे। जरा कोमट असतानाच आम्ही मिक्सरमधनं नाही काढणार आहे, कुटणार आहे। आमच्या घरी चटणी कधी मिक्सरमधली कोणी खात नाही। आम्हाला चटणी ही कुटूनच आवडते। त्यामुळे आमच्या घरी नेहमी कुटलेल्या चटण्या असतात सगळे, शेंगदाण्याचे असो, खोबऱ्याचे असो, जवस, तीळ, आम्ही घरीच करतो ते चटणी। आता हे आपलं थोडंसं थंड झालेलं आहे, जास्त गार करायचं नाही आहे। थोडंसं कोमट असतानाच आपण हे कुटून घेणार आहे खलबत्त्यात। तर आपण ह्याच्यात लाल तिखट टाकतो आहे। लाल तिखट झाल्यावर मीठ असं हाताने टाकायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येतो। ह्याच्यात टाकलं मीठ। आता हे आपण कुटून घेणार आहे। मी म्हटलं ना, आमची तर मिक्सरमधलं आवडत नाही, असं कुटूनच चटणी आवडतात आणि कोमट असल्यामुळे हे पटकन वाटलं जातं आहे। हे जवस आणि तिळाची चटणी आपली कुटून झालेली आहे। आम्हाला जरा अशी जाडसरच आवडते। तुम्हाला जर वाटली बारीक तर तुम्ही बारीक करू शकता। बघा, हे एकसारखी जवसाची चटणी झाली आणि वास तर एवढा छान येतो जवस आणि तिळाचा, ते कढीपत्ता, लसूण। तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा बारीक वाटली तर तुम्ही अजून कुटू शकता, पण हे खायला चांगली लागते। असं दाताखाली येतं ना भाकरीबरोबर, ह्याच्यावर छान लागते ही चटणी। आता ही तर आपली ही चटणी झालेली आहे। ही महिनाभर चांगली टिकते। प्रवासात सुद्धा तुम्ही ही घेऊन जाऊ शकता आणि खूप पौष्टिक आहे। जवस हे सगळ्यासाठी, रक्तवाढीला किंवा हाडा जर दुखत असेल तर हाडासाठी, बाळंतणीसाठी ही खूप पौष्टिक चटणी आहे। तुम्हाला जर ही जवसाची चटणी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशा नवीन पदार्थाबरोबर। तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात की मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण।